दिशाच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब आता समोर आलाय। सतीश सालियान यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते। सतीश सालियान संपर्कातल्या महिलेला पैसे देत होते। दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण असल्यानं सतीश सालियान हे पैसे देत होते। यावरून दिशा आणि सतीश सालियान यांच्यामध्ये वाद होत होते। हा जबाब जो आहे तो आता समोर आलेला आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की दिशा सालियानचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा पोलिसांनी प्राथमिक तपासादरम्यान तिच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं होतं, त्यावेळेला तिनं तिच्या मित्रांना वडिलांच्या अफेअरबद्दल सांगितलेलं होतं, अशी माहिती मित्रांच्या स्टेटमेंटमधून समोर आलेली होती। मात्र जेव्हा मुंबई पोलिसांनी म्हणजे मालवणी पोलीस असतील किंवा आत्ता तपास करत असलेली SIT असेल यांनी दिशाचे वडील सतीश सालियान यांची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला, तेव्हा त्यांनी हे मान्य केलेलं होतं की त्या संबंधित महिलेला मी पैसे पाठवत होतो, मात्र आमच्याबद्दल दिशाला गैरसमज झालेले होते, मात्र तसं मुळात काही नव्हतं। मात्र जे लोणचं बनवणारी जे काही बनवण्याचा एक व्यवसाय जो आहे तो सतीश सालियान आणि त्यांच्या एका मित्रानं सुरू केलेला होता। मात्र मधल्या काळामध्ये त्यांच्या मित्रांचं निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या पत्नीची जी काही आर्थिक अडचण आहे ती कोविड काळामध्ये अधिकच जाणवू लागली आणि यासाठी मदत म्हणून मी त्या महिलेला पैसे पाठवत होतो, असं देखील सतीश सालियान यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं होतं। मुंबई पोलिसांनी म्हणजे मालवणी पोलीस आणि त्यानंतर SITनं सतीश सालियान यांचा जो काही जबाब नोंदवलेला होता त्यामध्ये त्यांनी हे मान्य केलेलं आहे की ते एका महिलेला पैसे पाठवत होते। ठाण्यातील ही महिला होती आणि तिला वरचेवर ते पैसे पाठवत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र 2 जून म्हणजे 4 जूनला दिशा सालियाननं घर सोडलं आणि 8 जूनला मालाडमधल्या त्या घरातून तिने उडी मारून आत्महत्या केली, असं मुंबई पोलिसांचा जो काही निष्कर्ष होता। त्याच्या आधी 6 दिवस म्हणजे 2 जूनच्या रात्री नेमकं काय झालेलं होतं हे सुद्धा सतीश सालियान यांनी स्वतःच्या जबाबामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे। ज्या महिलेला पैसे पाठवत होते त्यावरून दिशा आणि तिच्या वडिलांमध्ये वारंवार भांडणं होत होते आणि त्यामुळे त्यांनी स्वतः पैसे पाठवणं बंद केलेलं होतं। मात्र मित्राच्या माध्यमातून जे मित्राला पैसे देत होते आणि मित्राच्या अकाउंटवरून ते त्या महिलेच्या अकाउंटवर ते ट्रान्सफर करत होते। मात्र यावरती दिशानं वडिलांच्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस स्वतःच्या लॅपटॉपमध्ये घेतलेलं होतं आणि मित्र जेव्हा त्या महिलेला पैसे पाठवायचा आणि त्याच्या कन्फर्मेशनसाठी तो स्क्रीनशॉट सतीश सालियान यांना पाठवायचा आणि पैसे पाठवल्याची माहिती देत होता। मात्र हे सगळं दिशा पाहत होती, कारण वडिलांच्या व्हॉट्सअपचे सगळे जे काही ॲक्सेस आहेत ते तिच्याकडे होते। लॅपटॉपमध्ये वडिलांचं व्हॉट्सअप चालू होतं आणि त्यामुळे तो स्क्रीनशॉट पाहिल्यानंतर जेव्हा सतीश सालियान यांनी मित्राच्या माध्यमातून 3000 रुपये त्या महिलेला पाठवलेले होते ते दिशा सालियाननं पाहिलेलं होतं आणि 2 जूनच्या रात्री सतीश सालियान यांच्यामध्ये आणि दिशा सालियानमध्ये जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर 4 जूनला दिशा सालियाननं घर सोडलं। दादरच्या नायगावमधून नायगाव इथल्या घरातून दिशा सालियान निघून गेली आणि त्यानंतर ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत मालाडमध्ये राहू लागली आणि त्यानंतर 8 जूनच्या मध्यरात्री तिनं आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांना म्हटलेलं आहे। मात्र सतीश सालियान यांनी स्वतः या आपल्या जबाबामध्ये मुंबई पोलिसांना ही माहिती होती की माझ्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस दिशा सालियाननं घेतलेलं होतं आणि त्यानंतर मित्राच्या माध्यमातून जे पैसे मी पाठवलेले होते त्या महिलेला त्याची माहिती दिशाला मिळालेली होती आणि त्यानंतर आमच्यामध्ये भांडण झालं, अशा पद्धतीची माहिती स्वतःच्या जबाबामध्ये सतीश सालियान यांनी स्वतः दिलेली आहे। त्याचबरोबर माझ्याबद्दल आणि त्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झालेले होते हे देखील त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। जरी आता सतीश सालियान यांनी आपल्या मुलीची हत्या करून तिच्यावरती अत्याचार करून हत्या करण्यात आली असे जरी आरोप करत असले आणि तरी मात्र हायकोर्टामध्ये जरी प्रकरण प्रलंबित असलं तरी मात्र सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या जबाबामध्ये सतीश सालियान यांनी नेमकं काय सांगितलेलं होतं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ज्या अफेअरबद्दल दिशानं वडिलांच्या अफेअरबद्दल मित्रांना त्याच्या सांगितलेलं होतं आणि जेव्हा चौकशी दरम्यान सतीश सालियान यांना स्वतः मुंबई पोलिसांनी बोलावलं तेव्हा त्यांनी आपल्या जबाबामध्ये हे मान्य केलेलं आहे की त्या महिलेला मी पैसे पाठवत होतो, मात्र आमच्यात असे काही संबंध नव्हते, दिशाला गैरसमज झालेले होते। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।